ते शेंगदाणे पाहून तुम्हाला काय वाटतं आज काय करायचं? शेंगदाण्याचे लाडू नाही, तर आज आपण खारे शेंगदाणे बनवणार आहोत. आपण जर प्रवासात चाललेलो असलो किंवा घरी काही खाऊ वाटलं तर त्यासाठी असे मस्त खारे शेंगदाणे बनवायचे. त्यासाठी आपण हे सोलापुरी शेंगदाणे आणलेले आहेत. हे पहिल्यांदा निवडून घेते आणि खारे शेंगदाणे बनवूया. पांढर ठेवा आणि त्यामध्ये शेंगदाणे बुडतील एवढं पाणी आपल्याला उकळून घ्यायचंय. भरपूर असं पाणी घालून घ्यायचं बरं का. साधारणतः मी 1.5 तांब्या पाणी घातलेले. तर आता ह्या पाण्यावरती आपण झाकण ठेवूया आणि याला छान उकळी काढून घ्यायची. अशा प्रकारे आता पाण्यात चांगली उकळी दिली. आता आपण ह्यामध्ये काय करणार आहोत, हे शेंगदाणे जे आहेत ते घालून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये मी खडे मीठ घातलेले बरं का, 2 मुठी. हे अर्धा किलो शेंगदाणे त्याला मी साधारणतः 2 मुठी खडे मीठ घातलेले, 2-2.5 मुठी घातलेले. आता ह्याचं उकळी बंद झालेली कारण की आता ह्याच्यात आपण शेंगदाणे मीठ टाकलेले, याला वेळ लागेल थोडासा. तर हे जे आहे मिश्रण ह्याला आपण शेंगदाण्यांना हे 5-6 मिनिटं आता काय करणार आहेत, आता गरम पाण्यात उकळून घेणार आहोत. पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आता त्याला 5-6 मिनिटं उकळून घ्यायचं. अशा प्रकारे आपले 6-7 मिनिटं शेंगदाणे शिजलेत बरं का पाण्यात. आता ह्याला बघा तुम्ही कशा रेषा पडल्यात. आता हात नाही घालत, गरम आहेत कारण गरम याच्यात हात घातला ना आली एवढा चटका बसला. तर आता ही शेंगदाणे आपण काय करणार, चाळणीत निथळून घेणार आहे. तर हे शेंगदाणे आपण हे चाळणीत काढून घेणार आहोत कारण की आता आपल्याला काय करायचे, त्यांना सुकवायला ठेवायचे. थोडासा शेंगदाण्यांचा कलर बदललाय ना, मस्त गरम गरम वाफ निघते. निथळून देऊ. निथळले की आपल्याला कॉटनवरती याला सुकवायला घालायचे. आता आपण हे शेंगदाण्यातले ना पाणी व्यवस्थित निथळून घेतलेले. आता हे आपल्याला सुती कापडावरती ना सुकवायला घालायचे बरं का. म्हणजे सुकवायचे म्हणजे आता हे एकदम खडक नाही वाळवायचे. ह्यातलं जे जास्तीचं पाणी आहे तेवढं शोषून घेतलं पाहिजे. त्यासाठी हे सुती कापड असे मस्त पांगून वाळू घाला. त्याला साधारणतः 1-1.5 तासात वाळू देता. हे शेंगदाणे आहेत ना असे हाताला आपल्या ओल लागल ना, गार लागल ना एवढेच सुकून द्यायचे बरं का. आता हे हाताला असं थोडंसं गार लागते ते एवढेच सुकून दिलेत. आता आपण आता काय करायचं, आपल्याला आता कढईत मीठ गरम करायला ठेवायचं. तर चला आता कढईत मीठ गरम करायला ठेवूया. लोखंडाची कढई आहे. आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. आता ही वाळूच जरी भाजले ना तरी हे शेंगदाणे खमंग लागतात बरं का. पण आता आपल्याकडे वाळूच नाही, त्यामुळे काय करूया, याला मिठात भाजून घेऊया. ते मीठ आहे ना सुरुवातीला गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यात शेंगदाणे घालणार आहे आणि गॅस कमीच ठेवायचा. तुडतुड करायला लागल्यावर काय तापलंय. आता ह्यामध्ये आपण हे शेंगदाणे जे आहेत थोडी थोडी करून घालायच्या, एकखटी सर्व घालायचे नाही. आणि यांना हलवून घ्यायचं. आता हे कमी गॅसवर करायचे. आता हे मीठ गरम झाल्यामुळे हे असे खडे झाले बरं का. ते काय करत छान दाबून घ्यायचे आणि हे कमी गॅसवरती ठेवून द्यायचे. आता मस्त असे खारे शेंगदाणे करण्यासाठी माहिती का, आपण हे जे शेंगदाणे आपण मिठात घातलेत ना हे सारखे सारखे हलवत राहायचे बरं का. म्हणजे खाली लागत नाहीत किंवा जास्त जळत नाहीत. आता हे बघा हे व्हायला लागले, पाहू शकता तुम्ही. छान झालेत, मस्त आहे की नाही. आता करणार ना तुम्ही पण, नक्की करून बघा. आता हे मीठ जे आहे हे चाळणीने चाळून घ्यायचं. मीठ खाली राहतं
आणि शेंगदाणेवरती राहतात. आपली गहू चाळायची जी चाळण असते ना त्यांनी करून घ्यायचे बरं का. हे बघा अशा प्रकारे आपले खारे शेंगदाणे आहेत हे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता त्याचा आवाज कसा येतो, एकदम मस्त कडक झाले. प्रवासात जाण्यात भेसळयुक्त खाण्यापेक्षा ना आपण अशी घरी अगदी झटपट होतात एखादं दुसरं काम करता करता. पाहू शकता किती छान आणि एकदम खमंग कडक भाजले बरं का. तर असे खारे शेंगदाणे तुम्ही एकदा करून बघा आणि प्रवासात मस्त याचा आनंद घ्या. चला ओके बाय.